चांद्यापासून मानवपूरच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले। जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार अखेर मोदी सरकारने सुरू केली कांद्याची खरेदी। मग जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो या ठिकाणी विचारायला लागलाय की मोदी सरकारने का, कधी व कशा पद्धतीने सुरू केली कांद्याची खरेदी। जर मोदी सरकारने कांद्याची खरेदी सुरू केली तर मग याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की मोदी सरकारने अखेर सुरू केली कांद्याची खरेदी। चला तर मग बघूयात की मोदी सरकारने का, कधी व कशा पद्धतीने सुरू केली कांद्याची खरेदी। जर मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली तर याचा आता भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो। चला हे सगळं तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, या ठिकाणी समजून आणि उमजून। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी, ही दर पातळी सध्या आहे 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटल। कुठं तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 1000च्या खाली सुद्धा दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव होता त्याची एक सिंपल मागणी होती की बाबा मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू करावी, ज्यामुळे कांद्याच्या आधारभूत किमतीला या ठिकाणी सपोर्ट मिळेल आणि ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी तेजी येईल। आणि आता आपल्या सर्वांची असणारी ही इच्छा जी आहे ती पूर्ण झाली आणि अखेर मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली। मग मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली तर याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि मोदी सरकारने जो कांद्याला भाव देऊ केलाय तो भाव किती आहे, तो भाव परवडण्याजोगा आहे अथवा नाही, हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया। सर्वात प्रथम मोदी सरकारने दिलेला भाव किती, तर लक्षात घ्या मोदी सरकारने दिलेला हा जो भाव आहे तर हा आहे 12.35 म्हणजे 12 रुपये 35 पैसे। आता जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागलाय की हा भाव तर पुरेसा नाही, 100% मी आपल्या मताशी सहमत आहे, हा भाव परवडण्यासारखा नाही। पण आजच्या कंडिशनला बघायला गेलं तर चला दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणायला काही हरकत नाही। कारण आज आपण जर बघितलं तर कांद्याचा बाजारभाव या ठिकाणी खुल्या बाजारात किती तर तो 700 ते 1100 दरम्यान आहे, त्याच्यापेक्षा तर हा बाजारभाव परवडण्याजोगा आहे। आता मोदी सरकारने ही जी कांदा खरेदी सुरू केली आहे तर मग याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार, तर लक्षात घ्या की मागच्या वर्षी मोदी सरकारने कांदा खरेदी कधी सुरू केली होती, तर मोदी सरकारने कांदा खरेदी जूनच्या शेवटच्या आठवड्यात केली होती। आणि मग कांद्याच्या बाजारभावाला याला आधार मिळाला का, तर कांद्याच्या बाजारभावाला याचा आधार मिळाला आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा कांद्याचा बाजारभाव 200 ते 300 रुपयांनी वाढला होता। मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारच्या या कांदा खरेदीचा यंदाही आपल्याला फायदा बाजारभावाबाबतीत होताना दिसेल का, तर लक्षात घ्या मोदी सरकारच्या कांदा खरेदीचा फायदा बाजारभावाला 100% होणार आणि तुम्हाला सांगतो 200 ते 300 ची तेजी याच्यामुळे 100% येणार। लक्षात घ्या मोदी सरकार
कांदा खरेदीत उतरते म्हटलं की जे बाजाराचं एक सेंटिमेंट असते ते सेंटिमेंटच बदलून जाते आणि सायकोलॉजिकल रित्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक बूस्ट आपल्याला खालच्या स्तरावरून मिळताना दिसते। मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारला एवढा कळवळा शेतकऱ्यांचा अचानक का आला? हा पण प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे बरं काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, या जगात कुणीही कुणावर उपकार करत नाही। प्रत्येक गोष्टीचा साधाला प्रतिसाद असतो। लक्षात घ्या, घडलंय काय? अल निनो येणार हे पक्क झाले, त्याच्यामुळे पाऊस काळ कमी पडणार, याच्यामुळे खरीप रब्बीचं कांदा उत्पादन कमी होणार, याच्यामुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव वाढणार। आता मी काय सांगतोय ते दोन ओळीत लक्षात घ्या। बाजारभाव वाढला की महागाई वाढते, महागाई वाढलं की त्या ठिकाणी कांद्याचा मुद्दा फार संवेदनशील आहे। हे बघितलं आपण मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये। दिल्लीमध्ये तर फक्त कांद्याचा भाव वाढला म्हणून श्रीमती सुषमा स्वराज ज्या होत्या स्वर्गीय, तर त्यांचं सरकार कोसळलं होतं। ही रिस्क सरकारला परत घ्यायची नाहीये। भविष्यामध्ये उत्तर प्रदेश यांसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुका आहेत। या सर्वांचा असणारा एकंदर अंदाज घेऊन आणि सामान्यतः ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी मोदी सरकार कांदा खरेदी सध्या करताना दिसत आहे। आता तुम्ही म्हणत असाल, सर मोदी सरकार कांदा आमचा खरेदी करायला, याच्यात ग्राहकाचा काय संबंध आहे? तो 2 मिनिटात सांगतो। मोदी सरकारनं आज 12 रुपये 35 पैशाला कांदा खरेदी केला। काय करणार मोदी सरकार? हा कांदा साठवून ठेवणार। कधी विकणार? ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काय होणार? कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 4 ते 5 च्या आसपास पोहोचणार। मग त्यावेळेस मोदी सरकारनं हा जर कांदा विक्रीस आणला तर कांद्याचा बाजारभाव कोसळणार। याच्यामुळं काय होणार आहे की त्या ठिकाणी जो सामान्य ग्राहक आहे, जो की भविष्यातला मतदार आहे, तो त्या ठिकाणी नाराज होणार नाही। आणि हे आहे यामधील सर्वात महत्त्वाचं गमक। म्हणून लक्षात घ्या की मोदी सरकारने या ठिकाणी कांदा खरेदी ही सुरू केली आहे। हां, आता याचा आपला फायदा होणार का नाही? तर याचा आपल्याला 100% फायदा होणार। असू द्यात सरकारचं धोरण सरकारपाशी, पण याचा इम्पॅक्ट कसा होणार तुम्हाला समजावून सांगतो की याच्यामुळं काय होणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की मोदी सरकार आज कांदा खरेदी करणार आहे आणि मोदी सरकार हा कांदा फेस्टिवल सीझन म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये विक्रीस आणणार आहे। म्हणजे याचा अर्थ समजला का तुम्हाला? मोदी सरकारला सुद्धा कळाले की कांद्याच्या बाजारभावात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात रेकॉर्ड तोड तेजी येणार आहे, कारण चालू वर्षात कांद्याचं उत्पादन 11% घटले आणि भविष्यात कांदा उत्पादन प्रचंड घटणार आहे। भविष्यात मागणी आणि पुरवठ्याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे। म्हणून मोदी सरकारनं कांदा खरेदी सुरू केली आहे, कारण भविष्यात कांदा भावात रेकॉर्ड तोड तेजी येणार आहे। याचा तात्कालिक आपण जर परिणाम म्हटलं तर सध्या 200-300 ची तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव 900 ते 1300च्या दरम्यान राहील। हा कांदा बाजारभाव 31 मेला आपण ज्यावेळेस पोहोचू तोपर्यंत या स्थितीत राहील। 15 जूनपर्यंत भाव पातळी 1500 पार जाईल आणि मग जर सगळं काय ओके घडलं तर जून एंडिंगला कांदा बाजारभाव 2000ला गवसणी घालताना दिसू शकतात। लक्षात घ्या मित्रांनो, ही संपूर्ण गोष्ट आहे की कांद्याचा बाजारभावामुळे तात्कालिक 200-300 ची तेजी येताना दिसेल, पण भविष्यामध्ये कांद्याचा बाजारभाव मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या ओव्हरऑल सिच्युएशनमुळे प्रचंड तेजी दाखवणार आहे, एवढं मात्र खरं। आता राहिला प्रश्न विक्रीचा। कधी करावं बाबा कांद्याची विक्री? तर तुम्हाला माझा या ठिकाणी जो आहे तो सल्ला असा आहे की सरकारला जे कळालं ते तुम्ही सुद्धा समजून घ्या। भविष्य कांद्याचं अत्यंत उज्ज्वल आहे, म्हणून भविष्यातील सोनं सध्या पितळच्या भावात कृपया करून विक्री करू नका। आणि जो कांदा आहे तो कांदा प्लीज लो क्वालिटीचा असेल, जोड असेल, बारीक असेल, सालपाट निघालेला असेल तर असा कांदा या तेजीत 100% विक्री करून टाका। पण जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तो मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी राखून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला या कांद्याचे 4 पैसे मिळणार नाहीत तर या कांद्याचे 4 पट पैसे मिळतील। शेवटी मला काय म्हणायचं आहे, सरकारचा असणारा या मागचा संपूर्ण विचार काय मी तुमच्या समोर एक साधक बाधक भाषेत मांडलाय। शेवटी विचारपूर्वक आपण निर्णय घ्यावा हीच माझी या ठिकाणी विनंती। कारण मी या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर डिसिजन नाही दिलं, फक्त एवढं सांगितलं की बाबा असं होऊ शकते, आपल्या सत्सक विवेकबुद्धीने निर्णय घ्या। पण एवढं मी ठाम सांगतो की कांद्याचा बाजारभाव भविष्यात प्रचंड वाढणार आहे।
आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार.